नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय, सर्वांना खुशखबर। 26 ऑगस्ट मंगळवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार कठोर पावले उचलत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की या योजनेचा चुकीचा फायदा घेणाऱ्यांची चौकशी केली जाईल। सरकार लाभार्थ्यांचे ई-KYC करेल, जर चुकीचे आढळले तर खाते बंद केले जाईल। अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचीही तयारी आहे। मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा चुकीचा फायदा घेणाऱ्यांना आळा घालण्याची तयारी महाराष्ट्र सरकार करत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले की योजनेचा बेकायदेशीर लाभ घेणाऱ्यांची चौकशी करून त्यांना लाभ घेण्यापासून सरकार रोखेल। त्यांनी सांगितले की बेकायदेशीर लाभ घेतलेल्या 26 लाखाहून अधिक लाभार्थ्यांची चौकशी केली जात आहे। सरकारने लाभार्थ्यांचे ई-KYC करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्य सरकारने अखेर पोलीस दलातील मोठ्या प्रमाणावर भरतीस मान्यता दिली असून 18,631 पोलीस शिपायांच्या भरतीचा GR काढण्यात आला आहे। जिल्हा स्तरावर ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे। गेल्या काही वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती, त्यामुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या संधीची प्रतीक्षा लागली होती। भरतीत सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे 2022 व 2023 मध्ये विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे। ही एक वेळची विशेष बाब मानली जात असून त्यामुळे हजारो उमेदवारांना दिलासा मिळणार आहे। या निर्णयाचे उमेदवारांकडून स्वागत होत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दंड थोपटले आहेत। 27 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये चलो मुंबई या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मराठा आंदोलकांसह जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण करणार आहेत। मोर्चा सुरू होण्याआधी आज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मी सरकारही पाडू शकतो असे म्हटले आहे। आम्हाला आरक्षण दिल्यास आम्ही मुंबईला येणार नाही। 2 दिवसांचा वेळ आहे, आजपासून मी बोलणार नाही। फडणवीस यांना ही प्रेमाची विनंती आहे, आम्हाला संविधानात बसणारे आरक्षण हवे आहे। फडणवीस साहेबांना ही संधी आहे। OBC तुमचे आहेत, आरक्षण दिल्यास मराठेही तुमचे होतील, असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ST कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे। राज्यातील ST कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार गणपतीपूर्वीच मिळणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार लवकर देण्याचा निर्णय झाल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही ST कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर देण्यासाठी पुढाकार घेतला होता। त्यांनी मागील आठवड्यातच पगाराची फाईल वित्त विभागाकडे पाठवत निधीची मागणी केली होती। या मागणीला अखेर मान्यता मिळाली असून ST कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत मिळणार आहे। त्यामुळे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्याच्या तिजोरीवर येणारा भार कमी करण्यासाठी सरकारने 41 मद्यनिर्मिती उद्योगांना प्रत्येकी 8 असे 328 नवे परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र यातील सुमारे 30% म्हणजेच 96 परवाने हे राजकीय नेत्यांच्या कुटुंबाशी संबंधितांच्या झोळीत पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे। विशेष म्हणजे यात भाजपच्या 5 नेत्यांशी संबंधितांच्या कंपन्या असल्याची बाब समोर आली आहे। या 5 नेत्यांशी संबंधित कंपन्यांना एकूण 40 परवाने मिळणार आहेत। त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा,
पुणे आणि नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आता पुणे नाशिक महामार्ग एलिव्हेटेड करण्यात येत आहे। नाशिक फाटा ते राजगुरुनगर या 28 किलोमीटर लांबीच्या मार्गावर हा उन्नत रस्ता तयार होणार आहे। यामुळे सध्या प्रवासाला लागणारा 1.5 ते 2 तासांचा वेळ कमी होऊन तो अवघ्या 20 मिनिटांवर येणार आहे, अशी माहिती पुणे महानगर विकास प्राधिकरणाने दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी मोठा विरोध दर्शवला आहे। त्यांनी जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाला विरोध करीत पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे। त्यांना मुंबईत आंदोलनाची प्रवेश करण्याची परवानगी देऊ नये, त्यांचे आंदोलन रोखून धरा, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। गणपती उत्सव म्हणजे कोकण प्रांतातील सर्वात मोठा सण आहे। मुंबई व उपनगरातील लाखो कोकणवासी अर्थात चाकरमानी गणेश उत्सवासाठी कोकणातील आपापल्या गावी आवर्जून जातात। यंदाही ती परंपरा कायम आहे। आता या लाखो कोकणवासी भक्तांच्या गावी जाण्यासाठी व परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध असलेली वाहन व्यवस्था तोडकी आहे। यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेसला पाचारण करण्यात आले आहे। अगदी दूरवरच्या बुलढाणा जिल्ह्यातील 10-20 नव्हे तर तब्बल 73 बस कोकणवासियांच्या सेवेसाठी घेण्यात आल्या आहेत। जिल्ह्यातील बुलढाणा व मेहकर बस आगारातील प्रत्येकी 15, चिखली व मलकापूर आगारातील प्रत्येकी 10, खामगाव व जळगाव जामोद आगारातील प्रत्येकी 8 तर शेगाव आगारातील 7 एसटी बसचा समावेश आहे। त्यातही 42 आसनी परिवर्तन बस त्याही स्थितीतील गळक्या नसलेल्या बसेस महामंडळाच्या मुंबई विभागात पाठविण्याचे आदेश बुलढाणा विभागास देण्यात आले होते। तसेच प्रत्येकी 2 बस मागे 1 वाहक तिकिटाचे मशीन पाठविण्याचे आदेश होते। त्यानुसार 23 ऑगस्टला 73 बस पालघर विभागातील नालासोपारा आगार येथे पाठविण्यात आल्या। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील शाळांमध्ये स्वच्छता, हिरवळ आणि सर्वसमावेशक आनंददायक शालेय वातावरण नियमितपणे टिकून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्णनात्मक परिवर्तन, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी सहभाग घेण्याचे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथील एका सभेत जाहीर केले की ओबीसी आरक्षणासाठी मराठा समाज 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहे। या मोर्चासाठी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अंतरावली सराटी येथून प्रस्थान होणार आहे।